नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरीने ज्वालाशेठचा अपमान करून त्याला घरातून हाकलून दिलेलं असतं. तेव्हा मनोज ज्वालाशेठला समजवण्यासाठी म्हणून त्याच्या पाठीपाठी आलेला असतो आणि तो ज्वालाशेठला म्हणायला लागतो की डोक्यात असा राग नका घालून घेऊ, काही उपयोग नाही आहे याचा. तेव्हा ज्वालाशेठ रागाने म्हणतो की बस झालं आता, तुझी जी बायको आहे ना ती हा मामला आता बदलते आणि वरून ऐकतही नाही आहे. मलाच काहीतरी करावं लागणार आहे, आता काहीतरी मार्ग काढावा लागेल आणि लक्षात ठेवा आजपासून तुझी माझी मैत्री तुटली. आणि यावर मनोज म्हणायला लागतो की ज्वालाशेठ ऐका ना, मला मान्य आहे की आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले, खूप मदत केली, पण आज तुम्ही असं घरी येऊन वल्लरीला लाच देण्याचा प्रयत्न करणं हे पण तर चुकीचं आहे ना. तुम्हाला हे पण माहिती आहे की ती मॅनेज होणार नाही. तेव्हा ज्वालाशेठ म्हणतो की हे तू ठरव की तू माझ्या बाजूने आहेस की तुझ्या बायकोच्या बाजूने आहेस. जर माझ्या बाजूने असशील तर ठीक आहे, आणि जर तुझ्या बायकोच्या बाजूने असशील तर ही गोष्ट लक्षात ठेव, तुझी जी बायको आहे ना तुला एक दिवस गुन्हेगार ठरवेल आणि कोर्टात आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. असं म्हणून ज्वालाशेठ तिथून निघून जातो. यानंतर मनोज रागातच घरात येतो आणि वल्लरीला म्हणायला लागतो की झालं का, झालं तुझ्या मनासारखं सगळं. इथे मी सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करतोय आणि तू सगळंच बिघडवलंस. तेव्हा वल्लरी मनोजला शांत करत म्हणते की शांत व्हा, हे बघा मला माहिती आहे मी त्यांच्याशी तसं बोलायला नको होतं, सॉरी. यावर मनोज म्हणतो की आता सॉरी बोलून काय उपयोग आहे. मनोज खूपच चिडलेला असतो आणि म्हणतो की नाही, तुला केस लढायची आहे ना, त्या सानिकाला न्याय मिळवून द्यायचा आहे ना, आणि तुझी 25वी केसच जिंकायची आहे ना तुला. तू एक काम कर ना, तू ती केस लढ आणि नवऱ्याला फासावर चढव. तसंही मला जगण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे. माझी बायको जीवावर उठल्यावर दुसरं काय होणार आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की एक मिनिट, मुळात एवढं टोकाचं बोलायची काहीच गरज नाही आहे. ते जेव्हा मला लाच देत होते तेव्हा तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की ही वेळ तूच आणली आहेस वल्लरी. तेव्हा वल्लरी म्हणते की मी कुठलीही वेळ आणलेली नाही आहे, उलट मी तर म्हणते अजून ही वेळ गेलेली नाही आहे, माफीचं साक्षीदार व्हा. हे ऐकून मनोज खूप शॉक होतो आणि वल्लरीला म्हणतो की तुला कळतंय का तू काय बोलतेस. माफीचं साक्षीदार हो म्हणजे मी गुन्हा केला आहे हे कबूल करू. तेव्हा वल्लरी म्हणते की हो. तेव्हा मनोज वल्लरीकडे रागातच बघत तिथून निघून जातो. तर वल्लरीसुद्धा आता रागातच आतमध्ये निघून जाते. तर इकडे महेंद्र, पुष्पा आणि इंदुताई हे सगळं चोरून बघत असतात. आता वल्लरी आणि मनोजमधील भांडण बघून ते चांगलेच खुश झालेले असतात. यानंतर मध्यरात्री आपण पाहतो की पुष्पा हळूच झोपेतून उठते आणि काहीतरी शोधायला लागते आणि कसला तरी कागद घेऊन ती महेंद्राला उठवते आणि महेंद्राला म्हणते की चला, खूप महत्त्वाचं काम आहे, सासूबाईंकडे चला, असं म्हणून ती इंदुताईंना उठवायला लागते. तेव्हा इंदुताई खूपच झोपेत असतात आणि म्हणायला लागतात की सकाळ झाली का. तेव्हा पुष्पा म्हणते की नाही, अजून सकाळ नाही झाली, पण आपल्या आयुष्याची सकाळ चांगली करायची असेल ना तर आता उठावंच लागेल तुम्हाला. तेव्हा आता इंदुताई नाईलाजाने झोपेतून उठतात. आता पुष्पा इंदुताईंना तो कागद दाखवत म्हणायला लागते की बघा ना मी काय गंमत आणली आहे. आता इंदुताई त्यातील कागद काढून बघायला लागतात आणि म्हणतात की माझा काय कामाचा आहे हा कागद, यात तर इंग्लिश लिहिलं आहे, मला काही वाचता येत नाही बघ. तर महेंद्र म्हणतो मलासुद्धा वाचता येत नाही इंग्लिश. तेव्हा इंदुताई म्हणतात की हे बघ पुष्पा, आम्हा दोघांनाही काही वाचता येत नाही बघ, तुला वाचता येत असेल तर वाचून दाखव, नाहीतर सकाळी आपला मण्या वाचून दाखवेल. तेव्हा पुष्पा रागातच म्हणते की गप्प बसा, डोक्यावर पडलाय का. मनोज भाऊजींच्या हातात नाही पडला पाहिजे हा कागद, उलट मनोज भाऊजींच्या आधी वल्लरीच्या हातात पडला पाहिजे हा कागद, तरच मज्जा येईल ना. तेव्हा महेंद्र आणि इंदुताईला पुष्पांचं बोलणं काहीही समजलेलं नसतं आणि ते एकमेकांकडे बघायला लागतात. तेव्हा इंदुताई पुष्पाला विचारतात की असं काय आहे या कागदात. तेव्हा पुष्पा सांगायला लागते की या कागदावर काळ्या शाईने वल्लरीचं अंधारलेलं भविष्य लिहिलं आहे. हा कागद साधासुद्धा नाहीच आहे, हा कागद म्हणजे मनोज भाऊजींनी वल्लरीसाठी पाठवलेली सोडचिठ्ठीची नोटीस आहे. तेव्हा हे ऐकून महेंद्र आणि इंदुताई खूप शॉक होतात. आता इंदुताई पुष्पाला विचारायला लागते की तुला काय वाटतं, मण्या त्या महामाईला सोडचिठ्ठी देईल. तेव्हा पुष्पा म्हणते की नाहीच देणार मनोज भाऊजी सोडचिठ्ठी, देणारच नाहीत ते, पण हा कागद देईल ना सोडचिठ्ठी. आणि ती म्हणते की आता मला सांगा, हा कागद म्हणजे सोडचिठ्ठीची नोटीस मनोज भाऊजीकडून वल्लरीला गेले, हे वल्लरीला कळेल तेव्हा तिला किती वाईट वाटेल, मग ती करेल ना सोडचिठ्ठीवरती सही, मग होतं डायव्हर्स. तेव्हा महेंद्र म्हणतो की काय मस्त आयडिया काढलीस ग पुष्पा तू. तेव्हा पुष्पा म्हणते की आयडिया चांगलीच आहे, पण एक अडचण आहे. इंदुताई आता विचारायला लागतात की काय अडचण आहे आता. तेव्हा पुष्पा सांगायला लागते की या कागदावरती मनोज भाऊजींची सही नाही आहे ना, काय कामाचं नाही आहे मग हा कागद. तेव्हा इंदुताई म्हणतात की गेला, तुझा प्लॅन फेल गेला.
मन्या काय या कागदावर सह्या करत नसतो बघ, त्यामुळे आम्हालासुद्धा आता झोपू दे आणि तूसुद्धा जाऊन झोप, असं म्हणून ते झोपायला लागतं. तेव्हा पुष्पा त्यांना थांबवते आणि म्हणते की काय करताय सासूबाई, मनोज भाऊजी सह्या करणारच नाही आहेत, मनोज भाऊजींची सही दुसऱ्या कोणी या कागदावर केली तर. तेव्हा इंदुताई विचारायला लागतात की मण्यासारखी सही कोणाला येते पण. तेव्हा महेंद्र सांगतो की अगं आई मला येते ना, अगं मी 1-2 वेळा त्याचे चेकबुक घेऊन त्याच्यावरती सह्या करून पैसेसुद्धा काढलेत. यावर पुष्पा म्हणते किती गुणाचा आहे ग माझा नवरा, आणि म्हणते की इच्छा तिथे मार्ग. यानंतर महेंद्र त्या डिवोर्स पेपर्सवर मनोजची सही म्हणून स्वतः सही करतो. तेव्हा ते तिघेही खूपच खुश होतात. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की पुष्पा मुद्दाम होऊन ते डिवोर्स पेपर्सची नोटीस वल्लरीला दिसेल अशा ठिकाणी टेबलवरती ठेवते. आता वल्लरी किचनमध्ये काम करत असते. तेव्हाच पुष्पा वल्लरीजवळ येते आणि तिला म्हणायला लागते की वल्लरी, तुझे आणि मनोज भाऊजींची काही कपडे द्यायचे आहेत का? धनुभाऊ येतील ना आता इस्त्रीसाठी कपडे घ्यायला. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, मी लॉन्ड्री बॅगमध्ये काढून ठेवले, देते मी 5 मिनिटात. तेव्हा पुष्पा म्हणते की अगं तू डबा भर, मी लगेच आणते, असं म्हणून पुष्पा कपडे आणायला आतमध्ये जाते. तर इकडे आता मनोज ऑफिसला जाण्यासाठी निघालेला असतो आणि तो घाईघाई दरवाजा उघडतो तर समोर धनू कपडे घेऊन आलेला असतो. आणि यावर आता मनोज विचारायला लागतो की धनू, आज सकाळी लवकर आलास? तेव्हा धनू सांगतो की हो साहेब, ते पुष्पाताईंनी सांगितलं होतं ना की आज कपडे घेऊन लवकर या. तेव्हा मनोज धनूच्या हातातील इस्त्रीचे कपडे घेतो आणि म्हणतो की दे, मी ठेवतो, असं म्हणून तो कपडे ठेवायला जाणार. तेव्हाच पुष्पा मनोज आणि वल्लरीचे बाकीचे कपडे इस्त्रीला देण्यासाठी म्हणून आतमधून घेऊन येते. आणि मनोजला असं कपडे घेतलेलं बघून ती तिथेच त्या डिवोर्स पेपर्सवर ते सगळे कपडे ठेवून देते आणि मनोजच्या हातातील इस्त्रीचे कपडे घेते आणि म्हणते की अहो तुम्ही कुठे ठेवताय, तुम्हाला कामाला जायची गडबड झाली आहे ना, मी आहे ना, मी करते सगळं, असं म्हणून ती इस्त्रीचे कपडे ठेवायला आतमध्ये जाते. तर बाकीचे इस्त्रीचे जे द्यायचे कपडे असतात ते त्या डिवोर्स पेपर्सवरती पुष्पाने ठेवलेले असतात. आता मनोज त्या डिवोर्स पेपर्ससकट ते कपडे उचलतो आणि धनूला देतो आणि आई येतो असं म्हणून तो तिथून ऑफिसला निघून जातो. तर वल्लरीकडे मनोजला आवाज देत असते की डबा घेऊन जा, मात्र मनोज वल्लरीचं काही ऐकत नाही. तेव्हा वल्लरीला खूप वाईट वाटतं. यानंतर पुष्पा आता बाहेर येते आणि तो डिवोर्स पेपर बघायला लागते. तर तिथे डिवोर्स पेपर नसल्याला बघून पुष्पा खूप घाबरते आणि इकडे तिकडे तो शोधायला लागते आणि परत रागाने इंदुताईंना विचारते की लक्ष कुठे आहे. तेव्हा इंदुताई विचारतात की काय झालं. तर इकडे बाहेर वल्लरीने मनोजला थांबवलेलं असतं आणि ती मनोजला म्हणते की काय झालं म्हणजे, बायकोने एवढ्या प्रेमाने डबा बनवला आहे, घेऊन नाही जाणार का? यावर मनोज म्हणतो की मला नको आहे डबा, मला नाही आहे भूक लागेल असंही वाटत नाही आहे. तेव्हा वल्लरी विचारते की भूक लागणार नाही म्हणजे काय झालं, तब्येत ठीक आहे ना तुमची, ताप आला आहे का, असं म्हणून ती मनोजला हात लावून बघायला लागते. तेव्हा मनोज वल्लरीचा हात झटकतो. तेव्हा वल्लरी खूप आश्चर्याने मनोजकडे बघायला लागते. तर दुसरीकडे पुष्पा तो डिवोर्स पेपर गायब झालेला बघून खूपच चिडलेली असते आणि इंदुताईंना म्हणायला लागते की सासूबाई, तो पेपर मनोज भाऊजींच्या हाती लागता कामा नये, नाहीतर आपलं काही खरं नाही. अहो त्या नोटीसवरची सही मनोज भाऊजींची नाही आहे, जर त्यांना हे कळलं ना तर पट्टा काढल्याशिवाय राहणार नाही ते यावेळेस. आणि ती इंदुताईंवरती ओरडत म्हणायला लागते की सगळं ना तुमच्यामुळे होतं आहे. तेव्हा इंदुताईसुद्धा पुष्पावरती ओरडत म्हणतात की मी काय केलं गं, मला का रागवतेस तू. तर बाहेर मनोज वल्लरीला म्हणतो की मी का रागवू तुझ्यावर, हे बघ माझा कोणावरही राग नाही आहे, मला उशीर होतोय, निघतोय मी, असं म्हणून मनोज जायला लागतो. तेव्हा वल्लरी मनोजचा हात पकडते आणि म्हणते की 1 मिनिट, मी तुम्हाला कुठे जाऊ नाही देणार आणि तुम्ही नसाल जेवणार ना तर मी सुद्धा नाही जेवणार, आता दिवसभर इथेच थांबूया आपण. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की ऐकणार नाहीस तर म्हणजे तू, असं म्हणत तो वल्लरीच्या हातातून डबा घेतो. तेव्हा वल्लरी खूप खुश होते आणि मनोजकडे प्रेमाने बघायला लागते. आता मनोज तिथून जायला लागतो आणि परत तो थोडासा थांबतो आणि वल्लरीजवळ तिला म्हणतो की तू ही उपाशी राहू नकोस, जेवून घे, असं म्हणून तो तिथून निघून जातो. तर इकडे पुष्पा खूपच गोंधळून गेलेली असते आणि तिला काहीही सुचत नसतं आणि ती सगळीकडे तो डिवोर्स पेपर शोधत असते. तर इंदुताईसुद्धा डिवोर्स पेपर शोधत असतात. तेव्हाच आता तिथे वल्लरी येते आणि दोघींनाही असं काहीतरी शोधताना बघून त्यांना विचारायला लागते की काय झालं, काय शोधताय. तेव्हा वल्लरीला बघून या दोघीही खूपच घाबरून जातात आणि दोघीही वेगवेगळी उत्तरं देतात. इंदुताई म्हणतात की बटवा, तर पुष्पा पटकन म्हणते की चार्जर. तेव्हा वल्लरी आश्चर्याने दोघींकडेही बघायला लागते. यावर पुष्पा म्हणते की चार्जर हरवलं आहे, ते सासूबाईच्या बटव्यात ठेवला होता ना. तेव्हा वल्लरी या दोघींकडेही बघायला लागते आणि तिला या दोघींचंही उत्तर अजिबात पटलेलं नसतं. तितक्यात वल्लरीचा फोन वाजायला लागतो. तेव्हा वल्लरी फोन घ्यायला आतमध्ये निघून जाते. यानंतर आपण पाहतो की वल्लरी आणि सानिका फोनवरती बोलत असतात. आता सानिका म्हणते की मॅडम, आज आपण पेटिशन दाखल करणार आहोत ना, जायचं आहे ना
आपल्याला? तेव्हा वल्लरी म्हणते की हो जायचं आहे, पण तू निघाले आहेस का घरातून? तेव्हा सानिका म्हणते की हो मी पोचले तुमच्या ऑफिसला. तेव्हा वल्लरी टाईम बघायला लागते आणि म्हणते की अगं अर्धा तास आधीच आलीस तू. तेव्हा सानिका थोडीशी अडखळत म्हणते की हो मॅडम, काय करू, रात्रभर डोळ्याला डोळाच नाही लागला. सकाळी कधी एकदा उठते आणि तुम्हाला येऊन भेटते असं झालं होतं. आज खूप महत्त्वाचा दिवस आहे ना आपल्या केसचा. तेव्हा वल्लरी म्हणते की हो महत्त्वाचा दिवस तर आहेच. तेव्हा वल्लरी म्हणते थोडा वेळ वाट पहा, मी लगेचच निघते. तेव्हा सानिका म्हणायला लागते की नाही मॅडम, तुम्ही तुमच्या वेळेत या, मी थांबते इथे. तेव्हा वल्लरी म्हणते की मी आवरून निघते लगेच, असं म्हणून ती फोन ठेवून देते आणि मनातच म्हणते की आज भरत सोनवणेच्या केसला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. आणि ती हात जोडत देवाला म्हणते की देवा पाठीशी राहा. तर इकडे पुष्पा आणि इंदुताई तो डिवोर्स पेपर सगळीकडे शोधत असतात, मात्र त्यांना तो डिवोर्स पेपर कुठेही सापडत नाही. तेव्हा पुष्पा खूपच वैतागते आणि म्हणायला लागते की अख्खं घर शोधून झालं, पण तो डिवोर्स पेपर कुठे गेला हेच कळत नाही आहे. यावर इंदुताई म्हणतात की मला तर असं वाटते कागदावर कोणीतरी जादूटोणा केला आहे. यावर पुष्पा वैतागत म्हणते की साधा टेबलवर ठेवलेला पेपर आहे तो, कोण जादूटोणा करेल, आणि घरात आपण फक्त तिघीजणीच आहोत आणि वल्लरीचा तर प्रश्नच नाही येत. तुम्ही आणि मी असं म्हणतात ती थांबते आणि इंदुताईंकडे बघायला लागते आणि म्हणते की एक मिनिट, तुम्ही काहीतरी केलेलं नाही आहे ना? तेव्हा इंदुताई रागाने म्हणतात की पुष्पा अशी म्हारक्या म्हशीसारखी माझ्याकडे बघू नको, मला नाही माहिती आहे. तेव्हा पुष्पा म्हणते की कुठे गेला मग तो पेपर, आता काय करायचं हेच कळत नाही आहे. तेव्हा इंदुताई म्हणतात की एक काम कर ना पुष्पा, तू मण्याला फोन कर आणि त्याला विचार की त्याने नेलाय का तो पेपर. तेव्हा पुष्पा म्हणते की मनोज भाऊजींना फोन करायचा आणि नोटीस मिळाली का हे विचारायचं का, आणि फोन कोणी करायचा, मी. तेव्हा इंदुताई म्हणतात की हो. तेव्हा पुष्पा इंदुताईंवरती ओरडत म्हणते की डोक्यावर पडलाय का तुम्ही? तेव्हा इंदुताई म्हणतात की तूच डोक्यावर पडली म्हणून तर तुला ही असली सोडचिट्टीची फालतू कल्पना सुचली आहे. तुझं डोकं जर ठिकाणावर असतं ना तर अशा आयडिया सुचल्याच नसत्या तुला. तेव्हा पुष्पा म्हणते की या घरात ना फक्त माझंच डोकं ठिकाणावर आहे म्हणून ही आयडिया सुचली आहे मला, आणि जास्त बोलायचं नाही आहे तुम्ही. सगळं सामान एकत्र करीन, भरीन आणि बाहेर फेकीन तुम्हाला. तेव्हा इंदुताई ओरडून म्हणायला लागतात की कोण आहेस गं तू मला बाहेर फेकणारी? तुझं घर आहे का हे? माझ्या मण्याचं घर आहे हे, असं म्हणून त्या दोघींचाही वाद सुरू होतो. तेव्हाच तिथे महेंद्र येतो आणि दोघींनाही असं भांडताना पाहून म्हणायला लागतो की तुम्ही दोघी जरा थांबता का, काय चाललं आहे हे, मला कळेल का काय चाललं आहे. तेव्हा इंदुताई म्हणतात की हिला तुझ्या अक्कलवान बायकोला सांग ना, खूप अक्कल पाजळते नाही. तेव्हा पुष्पा म्हणते की हो अक्कलवानच आहे मी, माझ्या अक्कलेवरती नाही जायचं, आणि तुम्हाला जर एवढी अक्कल होती ना तर लक्ष ठेवायचं ना त्या नोटीसवर. तेव्हा महेंद्र आश्चर्याने विचारायला लागतो की नोटीस, काय झालं त्या नोटीसचं, कुठे गेली? तेव्हा आता पुष्पा सांगायला लागते की हो इथेच ठेवली होती ती नोटीस टेबलवर, वल्लरीचं लक्ष जावं म्हणून, पण कळतच नाही की गेली कुठे. तेव्हा महेंद्रसुद्धा जरा टेन्शनमध्ये येतो. आता पुष्पा म्हणते की मला काय वाटते मनोज भाऊजी गेलेत ऑफिसला, त्यांच्यासोबत तर नाही गेली ना ती, ते घेऊन नसतील ना गेले, आणि घेऊन गेले असतील ना तर वाट लागली आपली. हे ऐकून इंदुताई आणि महेंद्र खूपच टेन्शनमध्ये येतात. आता पुष्पा परत इंदुताईंवरती ब्लेम करायला लागते आणि म्हणायला लागते की हे सगळं ना तुमच्यामुळे झालं आहे. तर इंदुताईसुद्धा पुष्पाला ओरडायला लागतात आणि त्या दोघींचा पुन्हा वाद सुरू होतो. तेव्हा महेंद्र त्या दोघींनाही शांत करत म्हणतो की असं भांडताय काय, हे भांडून काय होणार आहे, मी काय म्हणतो आपण त्या मण्याच्या ऑफिसमध्ये जाऊया आणि तिथे जाऊन ती नोटीस शोधूया. तेव्हा पुष्पा हे ऐकून म्हणते की हो हे बरोबर आहे, मनोज भाऊजींना सापडली असेल ना तर त्या ऑफिसला घेऊन गेले असतील, पण त्यांना सापडायच्या आधी आपण उडवायला पाहिजे, असं म्हणून ती मनोजच्या ऑफिसमध्ये जायला निघतात. तेव्हा इंदुताई म्हणतात की मीही येते तुमच्यासोबत. तेव्हा पुष्पा त्यांना म्हणते की काय जत्रा आहे का, घरात बसा ना आणि घरात बसून देवाला प्रार्थना करा की बाबा ती नोटीस मनोजच्या हाती नको लागायला, आणि जर मिळाली ना तर आपल्या तिघांचं काही खरं नाही, असं म्हणून पुष्पा आणि महेंद्र आता तिथून निघून जातात. तेव्हा इंदुताई इकडे देवासमोर येतात आणि देवाला हात जोडून म्हणायला लागतात की देवा ती नोटीस मण्याच्या हाती नको लागायला. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की धनू ती डिवोर्स पेपरची नोटीस घेऊन घरी येतो आणि मनोजला देत म्हणतो की ते मागाशी नेलेल्या कपड्यांमध्ये हा कागद सापडला आहे मला आणि तोच परत द्यायला आलो होतो, असं म्हणून तो मनोजच्या हातात तो कागद देतो. आता हे इंदुताई बघतात आणि त्या खूप घाबरतात. यानंतर मनोज तो कागद बघणारच तेव्हाच इंदुताई मनोजच्या हातातून तो कागद हिसकावून घेतात आणि म्हणतात की मण्या माझा कागद आहे तो. तेव्हा मनोज म्हणतो की तुझा कागद कसा असेल.
तेव्हा इंदुताई म्हणतात की म्हणे हा माझाच कागद आहे, काही नाही याच्यामध्ये. तेव्हा मनोज रागाने म्हणतो की त्याच्यावर वकिलाचं नाव आहे, हा तुझा पेपर नाही आहे, दे. असं म्हणून तो रागाने इंदुताईच्या हातातून तो पेपर घेतो. तेव्हा इंदुताई खूप घाबरतात. आता मनोज तो पेपर बघायला लागतो आणि बघून खूपच शॉक होतो आणि परत इंदुताईंकडे बघायला लागतो. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.